मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवरून सुरू झालेलं राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागल्यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रितपणे विरोधकांवर तुटून पडले। मिसिंग लिंकमुळे 7,000 कोटी पाण्यात गेले अशी अफवा पसरवणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाहीये का असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फैलावर घेतलं। तर राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्टची उपमा देत मुख्यमंत्र्यांनी उपहासात्मक टोला लगावला। अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावेळी फडणवीस आणि शिंदेंनी विरोधकांविरोधात तुफान फटकेबाजी केली। शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनाचाही जोरदार समाचार घेतला। त्यामुळे मिसिंग लिंकबाबतच्या सत्ताधाऱ्यांच्या स्पष्टीकरणावर विरोधक कसा प्रतिवाद करतात पाहणं महत्त्वाचं आहे। काय म्हणतायत म्हणे, एक वेळे मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा पुढे अपमान करतायत। पण विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय। आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येतंय। वाईट साईट लिहिणं, सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या हे तुम्ही बसवलेल्या टीमकडनं सुरू झाल्या, आता तुमच्या अंगावरती येतंय ते सगळं। आणि तुमच्या अंगावरती येतंय म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान। ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली। मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही आहे परब साहेब, ही आपल्या राज्याची बदनामी आहे। आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत। कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला। महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोहच होऊ शकतो। तर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस हिंदीतून बोलले, जेव्हा राज ठाकरेंनी टीका केली, फडणवीसांची मिमिक्रीही केली। मात्र आज राज ठाकरेंचा मिमिक्री आर्टिस्ट असा उल्लेख करत फडणवीसांनी त्यांना टोला लगावला। वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले? पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं।